of our talk show Inspirations 2020 by Chawra English Medium School, Shahada. It gives me immense pleasure to host this show. So today we are going to have a talk on how to overcome out with different difficult situations rather positively. I mean to say that how to be positive in any difficult situation. Aren't we blessed to have Mrs. Priti Abhijit Patil, Vikas, Coordinator of Vikas English School and Director of Gangotri Foundation. Ma'am, pleasure meeting you. Thank you. Mrs. Praveena Rajesh Kulkarni, a social worker who always stands for the welfare of the society, and she is going to share some views of her. Ma'am, pleased to meet you. So once again, I welcome our viewers, our guests, and everyone to our talk show Inspirations 2020. So let us begin with Priti ma'am. Ma'am, what therapeutic ways you keep with you as to be healthy physically and mentally as a whole? See, generally everybody knows nowadays, especially social media or government taking a lot of initiative that good food is important. उसमें त्याच्यात आपण प्रोटीन डाएट जे प्रेफर करतो किंवा जे रेडीली अवेलेबल फूड आहे ते अवॉइड करायचं जंक फूड आणि सीझनल जे फूड किंवा भाज्या सगळ्या अवेलेबल असतात मार्केटमध्ये ते व्यवस्थित घेतलं पाहिजे. एक 3 कोर्स मील तरी आपण ज्याला म्हणतो ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर ते व्यवस्थित मुलांना खाऊ घातलं पाहिजे आपण. ती एक महत्वाची गोष्ट आहे. बरेचदा मी मुलांना सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ असेल एक ठरवलेला त्यानुसार एक योगा आम्ही बेसिक फॉलो करतो. मुलं पण शिकतायत या दृष्टिकोनातून. आधी केलं नव्हतं पण कोविड जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून ते आम्ही सुरुवात केली आहे. तर दॅट्स अ गुड वे की त्याच्यातनं तुम्ही मुलांची इम्युनिटी पण बूस्ट करता. अँड अनदर थिंग इज ॲज अ मदर आता मुलं बऱ्याच वेळ घरी असतात तर सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांना तुम्ही एंगेज कसं ठेवा. म्हणजे मुलं बिझी ठेवणं खूप महत्वाचं आहे, नाही तर त्यांचं मेंटल बॅलन्स बिघडायला सुरुवात होऊ शकते असं मला पहिल्या महिन्यातच जाणवलं. मग माझ्याकडे थोडी जागा आहे खाली तर मी त्यांना सगळे गेम आणले, फुटबॉल असो सगळे नवीन परचेस केले किंवा जुने सगळे व्यवस्थित काढून त्यांना अवेलेबल करून दिले. आणि आता रेडी म्हणजे चिपली अवेलेबल बरेच प्रॉडक्ट बोर्ड गेम आहेत. लुडो असेल, सापशिडी असेल, चेस असेल, म्हणजे मुलांजवळ तेही खेळ. मला 2 मुलं आहेत त्यामुळे माझ्यासाठी इझी होतं ते की ते दोघांना किंवा मग सुरुवातीला मी पण तो टाइम स्पेंड केला. तर ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या. एक म्हणजे मेडिटेशन, दुसरी गोष्ट म्हणजे गुड फूड आणि थर्ड म्हणजे स्पेंडिंग टाइम विथ युअर किड्स. That is true. Yeah, I think she said very truly that today the children, and especially in this COVID situation, children need the special attention with a good food, and even as ma'am said that we can go with yoga and mental practice also. So it will improve our children and they will not get distracted. So it's really nice to hear that. Now, Praveena ma'am, as being a social worker, how would you guide to the children, the youth and even the adults in jeopardy to be safer during any difficult situation? अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे आता हा जो पेंडेमिक आलेला आहे आणि मला वाटतं फक्त आपल्या स्वतःवरच हे संकट नाही आलं तर पूर्ण जगावर हे संकट आलेलं आहे. आणि मला असं वाटतं असं संकट आलेलं असताना आपल्याला बाहेरून बऱ्याच सूचना मिळतात त्याप्रमाणे आपण त्याचं पालन करतोय. शारीरिकरित्या तुम्ही सुरक्षित राहा हे आपल्याला सगळेजण सांगतात, पण मानसिकरित्या आपण कसं सुरक्षित राहायचं आहे किंवा त्यासाठी आपण काय करायचं आहे हा खरं म्हणजे एक अभ्यासाचा भाग आहे. पण मला असं वाटतं की कोणतीही संकट किंवा कोणतीही समस्या किंवा कोणत्या व्यथा असेल, वेदना असेल, दुःख असेल, जेही असेल आपल्या आयुष्यात जेव्हा येतं तेव्हा ते असं अचानकच येत असतं. ते आपल्याला सांगून येत नाही. जसं आपण म्हणतो की बॉर्डरवर आपले सैनिक उभे आहेत आपलं रक्षण करण्यासाठी, तर त्यांना युद्ध असं सांगून येत नाही. ते एनी टाइम ते अलर्ट आहेत की केव्हा काही येईल आणि मी त्याच्यासाठी तयार आहे. तर त्याच्याकडे आपण पूर्वीपासून बघतो की राजा महाराजा पण असे साठा करून ठेवायचे, दारू गोळा वगैरे वगैरे सगळं, आणि तसे आपले सैनिकही ठेवतात. तर मला असं वाटतं पर्सनली सुद्धा आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टीचा साठा म्हणजे युद्ध करण्यासाठी नाही
कारण आपलं स्वतःचं डेव्हलपमेंट असलं पाहिजे. आणि खरं. भारतीय संस्कृतीचं इतकं म्हणजे इतकं त्याच्यामध्ये संस्काराचा भाग दिलेला आहे. तर मी म्हणते गरजू संस्कार तिथून म्हणजे अगदी बीज आपण एखादं लावतो किंवा तुम्ही त्याला काय खतपाणी घातलंय त्याच्यावर डिझाईन करत की ते वृक्ष कसं तयार होणार आहे. तर हे गर्भापासून संस्कारापासून तर मी तर म्हणेन की फक्त मुलांसाठी किंवा महिलांसाठी किंवा मोठ्यांसाठी नाही, तर मी म्हणजे जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत हा एक अभ्यास करण्याचा विषय आहे. मी माझ्या ह्या जर्नीचा लाईफमध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टींनीच मला द्यायचे. आणि आजकाल असं झालं ना पालकांचं असेल किंवा मी तर म्हणते की ग्रो व्हा, डे बाय डे तुम्ही ग्रो झालं पाहिजे. तर हे प्रत्येकाने केलं पाहिजे, फक्त मुलांनीच केलं पाहिजे असं भाग नाही. जेव्हा मुलं आणि मी म्हणते की शारीरिकरित्या तर तुम्ही त्यांच्यावर आपल्याकडे जनरली म्हणतो की आपण पालन पोषण करतो. पालन आणि पोषण असे दोन एकत्र त्याचे शब्द आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये त्याला तुम्ही म्हणत असाल. तर पालन मला असं वाटतं की पालन हा भाग झाला अन्न वस्त्र निवारा. त्यांना बाह्य गोष्टी काय देतात या त्यांच्या बेसिक नीड्स तर त्या तुम्ही त्यांना देता असेल. आणि पोषण म्हणजे म्हणून पोषण करत असताना त्यांचं मन, बुद्धी आणि आत्मा ह्याचा विकास झाला पाहिजे. तर जनरली आता काय होतं की आपण बाह्य गोष्टींवर खूप महत्त्व द्यायला लागलो. पॅरेंटिंग वाटतं की बस माझ्या मुलांना मोठ्या मोठ्या शाळेत टाकलं पाहिजे, मी त्यांना चांगले ब्रँडेड कपडे दिले पाहिजे, त्यांना छान छान ट्रेनिंग दिली पाहिजे, म्हणजे मी खूप छान पॅरेंटिंग करते. पण मला हे नाही वाटत. पॅरेंटिंग इज बियॉन्ड दॅट. तुम्ही तुमच्या मुलांना प्रेम, विश्वास आणि त्यांना सक्षमपणे कोणत्याही परिस्थितीमध्ये उभं कसं राहता येईल, मतलब कल अपने वो फ्यूचर में कैसे अपने आप को वो डेवलप कर सकते हैं. कारण काय आहे की आता मी तर बघते इतका वेळ की माझ्या मुलांना 98 मिळाले आणि तिच्या मुलांना किंवा समोरच्याला 98 मिळाले, अर्धा फुट गेला. यासाठी तुम्ही मुलांना प्रेशर करते. खरी मी काय म्हणते की जेव्हा मनाचा विकास आपण म्हणतो ना तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात की मनाचा विकास करायचा, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन गोष्टी. आणि नेचर इतकं शिकवतं तुम्हाला खरं म्हणजे की श्वास आपण घेतोय आणि सोडतो, ऑक्सिजन आपण घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. तुम्ही पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी सोडा, जितके दिवस तुम्ही ते धरून ठेवणार तुम्हाला त्रास होणार. म्हणजे आता तर असं आहे की इतकी मोठी लॅबिंग जेव्हा आपण बघतो वेल सर्व्हिस आहे, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी सुखसोयी आहेत आणि कुलूप लावतोय आपण त्याला, कारण चोर नको यायला, चुकीची व्यक्ती नको माझ्या घरामध्ये यायला. पण तसं आपण आपल्या मनाचा विचार करतो की चुकीचा विचार माझ्या मनात आणि येतो. म्हणजे आपण माणूस आहोत त्यामुळे परिपूर्ण असं कोणीच नाही. ही गोष्टी म्हणजे त्यात खूप परिपूर्ण झाली असं नाही. हा अभ्यासाचा विषय आहे, सातत्याने त्याचा अभ्यास करत राहिला असतो. तर मग हा विचार केला पाहिजे ऑक्सिजन माझ्या शरीराला आवश्यक आहे, निसर्ग ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साईड घेतो. तर हे त्याच्या हातात आहे म्हणून हे चाललं. आपल्या हातात दिलं तर आपण तिथे आयुष्यपणा दिला असता. म्हणून मी म्हणते की पॉझिटिव्ह विचार घेणं आणि सोडणं. म्हणून मी म्हणते की पोषणाचा भाग घेत होतो तेव्हा मनाचा विकास मुलाचा कसा होईल, मग ही पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह आहे. आणि मग कोणत्या गोष्टीला तुम्ही धरून ठेवायचं आहे, कोणती गोष्ट सोडायची आहे. त्याच्यानंतर मग बुद्धीचा विकास होतो. बुद्धीचा विकास म्हणजे फक्त मार्क ओरिएंटेड नाही आहे. बुद्धीचा विकास म्हणजे तुमच्यावर जर अशी काही वेळ आली, तुम्हाला काही शेड्यूल आलं, तुम्हाला काही संकट आहे, त्याच्यात तुम्ही काय विचार करणार, त्याच्यामध्ये तुम्ही काय निर्णय क्षमता घेणार, तुमची निर्णय क्षमता कशी आहे. आपण मुलं तयार करतच नाही. आता तर या मध्ये जे घालून टाकले आणि मग हे कुठेतरी पॅरेंटिंग हा रोल असं मला वाटतं. पॅरेंटिंग आहे, शिक्षक आहे, समाज आहे, या सगळ्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व तयार होतं. या सगळ्या घटकांचा त्याच्यामध्ये आणि एखादी गोष्ट घडल्यानंतर आपण म्हणतो अरे एवढं चांगल्या कुटुंबात असं का झालं, आता तीच देशांची आपण म्हणतो की फक्त आमच्या कुटुंबात असं काय झालं. तर मग कुठेतरी विकास करायला लागतात. कारण असं एक काही वर्ग नाही आहे की इकडेच डिप्रेशन आहे आणि इकडे ह्यांना सगळ्या सुविधा आहेत. म्हणजे आजकाल मी इतकं बघितलं की लहान मुलांना सगळं तुमच्या घरामध्ये आहे, तरी ती मुलं म्हणतात मला बघून. व महिलांचं सुद्धा आहे, म्हणजे तुमच्याकडे सगळं तुमचं संपत्ती ओसंडून नसते, तुमचे कपडे, तुमचं दागिने सगळं ओसंडून नसते. पण आता पेंडमिकाला घरात बसायचं मला खूप बोलत. मी म्हणते ना तुम्ही घरं होती, तुमची मुलं तुम्ही नाही होती, तुमच्या बुद्धीला तुम्ही खाद्य दिलं नाही आहे. तुम्ही ह्या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने जर आलेल्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार करा. अतिशय वास्तव आहे, याचा स्वीकार केला की 50% गोष्टी संपून जातात, म्हणजे प्रश्न संपतात आणि 50% आपल्याला काम करावं लागतं. त्याच्यासाठी आता मिळालेलं वेळ आणि त्याचा उपयोग करायचा. चांगले पुस्तक वाचणं आहे, चांगलं म्युझिक ऐकणं आहे, एखादा चांगला छंद लागणं आहे आणि निश्चित आनंद मुलांना घ्यायला शिकवा. म्हणजे माझी रेस माझ्याशी आहे. माझ्या शेजारच्या मुलाला किती मार्क मिळाले, माझ्या शेजारच्या मुलीला किती मार्क मिळाले किंवा मागे राहिली, माझी रेस ही त्याच्याशी नाही आहे, माझी रेस ही माझ्याशीच आहे. I just completely agree with मैम कि हम अपने बच्चों को
कंपेयर करेंगे, हम दूसरे के बच्चों से कंपेयर करें, इससे बेटर है हम अपने बच्चे को खुद को बोले कि ये तेरी लाइफ की रेस है एंड यू हैव टू just you have to run in that race and you have to win. You don't compare, and especially this is a very good point which I like from man's part, that mentally we have to build the child, that you be positive in any situation. We have to prepare our child for any circumstances. He should face that with positive attitude, and that is very important for everyone's life. Now, Priti ma'am, how would you come up with the reality struggling of COVID-19 which you faced in your very life? Just now you had that experience. So actually, my husband suffered from COVID, and we know it's somewhere we know that it's coming. It will come to in our house. तर तेव्हा मला वाटलं की कधी ना कधी येणार होतं, पण जेव्हा ऍक्च्युअली त्यांना झाला तर ते खूप डिफिकल्ट होतं आमच्यासाठी बेअर करायला, की अरे खरेच आपल्या घरात पण कोविड पेशंट आहे. आणि सगळ्यात जास्त भीती वाटली ती म्हणजे लहान मुलांची आणि वयस्कर जी लोक होती आमच्याकडे सिनियर सिटीजन, त्यांची आम्हाला भीती वाटली की ठीक आहे आपण कदाचित त्याच्यातून निघून जाऊ, पण मुलांना आणि माझ्या सासू सासऱ्यांना जर अफेक्ट झाला तर काय सिच्युएशन होईल घरात. त्यामुळे ते थोडंसं घाबरायला होतं. एका दिवसासाठी तसं झालं, बट ऑब्व्हियसली एक रियालिटी चेक असतो की नाही आता आपल्याला स्टेप घ्याव्या लागतील. तर फर्स्ट थिंग मला असं वाटतं की सगळ्यांनी घाबरून न जाता पटकन टेस्ट करून घ्यायच्या. ज्या डॉक्टरांना एक तुमचा जो पण फॅमिली डॉक्टर असेल त्याला कॉल करून घ्यायचा आणि चेक करून घ्यायचं की खरीच ती सिच्युएशन आहे का, जे सिम्पटम दिसत आहेत ते कोविडचे आहेत का, आणि लागलीच टेस्ट करून घ्यायला पाहिजे. बरेचदा असं होतं की आम्हाला थोडंसं वाटलं की नाही हे 99% ही इज पॉझिटिव्ह, तर आम्ही विचार नाही केला की मुलांच्या टेस्ट करून घ्यायच्या की नाही, माझ्या करून द्यायच्या की नाही. तर आम्ही ते आमच्या सगळ्या फॅमिली मेंबरच्या लगेच टेस्ट दिले. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मुलांना डायरेक्ट टेस्टसाठी घेऊन जायला नको, कारण की ते घाबरतात, लहान असतात. त्यांनी बरेचदा जरी न्यूजमध्ये बघितलं असेल की टेस्ट घेतात, तर बेसिकली मी माझ्या मुलांना जरी त्या सिच्युएशनला युट्यूबवर गेली, मी स्वतः 3-4 व्हिडिओ रेफर केले आणि त्यांना दाखवलं की एक्झॅक्टली टेस्ट कशी कंडक्ट केली जाते. तर त्यामुळे काय झालं की मुलांना माइंड प्रिपेअर झालं की कशी टेस्ट घ्यायला पाहिजे, घेतली जाते. आणि मग जेव्हा ऍक्च्युअल टेस्टसाठी लोक घरी आले आमच्या, तर त्यावेळेस मुलांचं मानसिकता किंवा मुलं पॉझिटिव्ह होते की दिस इज फॉर देअर गुड, त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, आणि त्यांनी ती टेस्ट सहज करून घेतली. ते एक महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जे सिनियर सिटीजन आहे आणि मुलांना ती कल्पना देणं पण महत्वाचं आहे. डायरेक्ट त्यांचे वडील जर नसले त्यांच्या समोर किंवा सिनियर सिटीजनला पण ही गोष्ट लक्षात उशिरा आली तर त्यांना जास्त मानसिक धक्का बसतो. म्हणून त्यांना ते एक्सप्लेन करणं पण महत्वाचं आहे की काय सिच्युएशन आहे. पहले प्रिपेयर कर दिया होता है तो फिर इट इज इजी फॉर देम टू एक्सेप्ट द सिच्युएशन. तर ते खूप महत्वाचं आहे. आणि मग ऑब्व्हियसली त्याच्यानंतर सॅनिटायझेशन असेल पूर्ण घराचं, मग मुलांना व्यवस्थित फूड प्रोव्हाइड करणं असेल, किंवा टेस्ट तुम्ही जरी सगळ्यांच्या दिलेला असेल, बट व्हॉट इफ आय एम पॉझिटिव्ह आणि मी नंतर टेस्ट दिल्यानंतर परत मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर ते परत तर नाही पॉझिटिव्ह होणार. म्हणून ते सेपरेशन पण खूप महत्वाचं आहे की म्हणजे आम्ही मुलांना, मला आणि माझ्या हजबंडला सगळ्यांना वेगवेगळ्या रूममध्ये ठेवून ते प्रिकॉशन मेजर घेतले. सगळं सॅनिटायझेशन दिवसातनं 2दा केलं. तर ते खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ऍट द सेम टाइम तुम्हाला किती वाटत असेल की मुलांचा टीव्ही टाइम मला थोडासा वाढवावा लागला त्या पिरियडमध्ये. मग ऍज आय सेड की मुलांना बोर्ड गेम घरात असल्यामुळे त्यांना खूप इझी गेला. तो टाइम जो होता तो स्पेंड करणं, म्हणजे तो टाइम आहे तरी तो नाही म्हटला तरी 14 दिवसाचा टाइम असतो जो तुम्हाला मुलांना नहीं गए सेपरेशन में जब आपको ये पता चला कि जैसे आपके हस्बैंड पॉजिटिव है, जैसे आपने बोला मेंटली, अब उस टाइम पे आप भी मे बी मेंटली रेडी नहीं थे कि भाई उनका पॉजिटिव आएगा या ऐसा कुछ करके, पर स्टिल वो आने के बाद में आपने मतलब पहला आपका उस बारे में क्या रिव्यू था कि कैसे आपने उसको पहले एक्सेप्ट किया? नहीं, तुरंत ही बच्चे सामने आ जाते हैं सीनियर सिटीजन, तो आपने कैसे उसको नहीं थोड़ी देर तो मैंने सोचा कि ओके दिस इज देयर, बट ये तो अवॉइड नहीं कर सकते, ये सिचुएशन ऑलरेडी है हमारे घर में. तो रैदर देन थिंकिंग टू मच कि हमारा जॉब है, एक आपका बैकबोन ही फैमिली का जो है इन्फेक्टेड है, तो नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी कम्स टू यू. तो आप पे आई है वो
रिस्पॉन्सिबिलिटी, तो आई इमीडिएटली थॉट कि व्हाट इज नेक्स्ट स्टेप, डज ही हैज टू, मतलब सबका टेस्ट देना है, दूसरा हॉस्पिटल में एडमिट करना है, थर्ड स्टेप आई हैव टू पैक हिज बैग, मैं मोस्ट प्रोबेबली ऑल द क्लोथ, ऑल द नेसेसरी टॉयलेटरीज, food. So I packed for all 4 of us. As soon as I gave test, मैंने मतलब चारों लोगों का बैग पैक करके रख दिया कि whatever it is, मैं mentally prepared. I also sit with my kid और उनसे मैंने बात की कि नहीं, you might be positive और एक लोग भी पॉझिटिव्ह आहे तो आपको अकेला जाना पडेगा, म्हणजे त्यांना एक तर जावं लागेल हॉस्पिटलमध्ये, तर ते पण मी त्यांना प्रिपेअर करून घेतलं त्याच्यात. So though it was difficult, but only thing I remind myself कि this time shall pass by. So fortunately everything went good आणि तो टाइम निघून गेला. म्हणजे कुणावर पण म्हणजे हा पॅन्डेमिक कोणाच्या घरात येऊ नये एवढी मी प्रार्थना करते, पण आलाच तरी सिच्युएशनला तुम्ही सामोरे जा, किती वर्स कंडिशन झाली तरी तुम्ही महत्वाचे फॅक्टर आहात घरात, तर तुम्ही तेवढं संयम तुम्हाला बाळगावा लागेल, तेवढं काम तुम्हाला करावं लागेल आणि हा टाइम सुद्धा निघून जाईल आणि होपफुली आफ्टर कोरोना आपल्याकडे ही हिस्ट्री राहील की आफ्टर कोरोना कसं लाईफ असेल, होपफुली आपल्या सगळ्यांना ते बघायला मिळेल ही अपेक्षा करते. Yeah, that is true. Actually, I agree with the man. I just remember one like Akbar and Birbal story. In that, Akbar asked to Birbal that what is the thing, anything happens, it will be changed. So that is the time. So the means if the difficult situation is coming, that time is not going to stay. It will move on. We just have to accept that and we have to try to overcome out with the positive attitude. Okay. Now, Praveena ma'am, why don't you share any of your touching experience of your life where you overcome out the crisis just because of your positive attitude towards your life? खूप छान प्रश्न आहे. खरं म्हणजे लाईफ जर्नी असते ना, त्याची सगळी सुख दुःख फूल काटे सबको लेके चलना है, हे सगळ्यांनाच आहे. आणि सिच्युएशन कोणत्याही आल्या, संकट कोणतीही आली, आपण म्हणतो आता हे पेंडमिक आलेलं आहे, तर हे सुद्धा कायमस्वरूपी आलेलं नाही. कोणतीही गोष्ट ही टेम्पररी आहे, कोणतीच परमनंट राहणार नाही. त्याचं सुख नाही आहे, दुःख नाही. जब साधारण छोटंसं उदाहरण द्यायचं झालं की असं असतं की आपण एखाद्या हिल स्टेशनला फिरायला जातो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो की हां मस्त आपण बॅकपॅक करूया 4-8 दिवसांसाठी जायला राहिलेला, आणि तिथून यायची आपली इच्छा होत नाही. आपल्याला वाटतं की इथे राहिलं किती छान वाटतं, पण ते आपल्या हातात नाही. आपल्याला तिथून यावं लागतं, आपल्याला आपली रुटीन वर्क करावी लागतात. तसं संकटाचं आहे आणि दुःखांचं पण आहे. दुःखाचा डोंगर जरी असला, कोणतीही तुमच्यावर समस्या असली तरी ती टेम्पररी आहे, पण त्या फेजमध्ये तुम्ही किती स्ट्रॉंगली ते फेस करू शकतात हे जास्त महत्त्वाचं आहे. तर जसं तुम्ही सांगितलं की वेळ आहे ही निघूनच जाते, वक्त किती तो फेजी करत आहे आपल्याला सांगता येते, तर ही वेळ निघून जाते. तुम्ही मला सांगितलं की 1-2 गोष्टी शेअर करू शकते, नक्की तुम्हाला शेअर करायला मला खूप आवडेल. अगदीच आत्ताचंच उदाहरण घेऊया. जेव्हा पेंडेमिक सुरू झालं आणि सुरुवातीचे काही दिवस सगळ्यांना खूप छान वाटलं बाबा, खूप दिवसांची सुट्टी मिळाली हे करूया. पण जसं जसं ते वाढायला लागलं तसं जसं चिंता वाढायला लागल्या की आता कसं करायचं, आता काय करायचं. आणि मला पण स्वतःला म्हणजे आता मी जरी पॉझिटिव्ह लोकांना असं वाटतं की मी खूप सगळ्यांना चांगलं विचार, पण ते पण जे काही मला सगळं समजलं असतं की माझाही हा सतत अभ्यास असतो आणि तेव्हा मला सुद्धा हे सगळं डिस्क्राईब झाल्यासारखं वाटतं. म्हणजे आता काय करायचं, किती दिवस मी असं राहणार आहे. आणि हे सगळं सुरू असताना माझ्या वाचनामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा एक लेख झाला. बाबासाहेब पुरंदरे एक मोठे इतिहासचारी आहेत आणि त्यांचं वय आहे 98 वर्षाचं. तर त्यांनी एक्सपिरियन्स दिला होता की ह्या 98 वर्षांच्या माझ्या आयुष्यामध्ये मी अशा महामाऱ्या खूप बघितल्या आणि मी प्रत्येक गोष्टीला फेस केलं. मी शारीरिकदृष्ट्या सुरक्षित राहिलो, कारण ज्या ज्या मला सूचना मिळाल्या त्या मी पूर्णपणे पाळल्या. आणि मानसिकदृष्ट्या मी सक्षम ह्याच्यासाठी राहिलो की माझे जे काम आहे ते मी तिथं थांबवलं नाही. आजही पेंडेमिक आहे, मी माझ्या घरामध्ये माझ्या फ्लॅटमध्ये एका रूममध्ये बसलेलो आहे. मी भरपूर अशी पुस्तकं माझ्याजवळ आहेत, माझं लिखाण सुरू आहे, माझं वाचन सुरू आहे आणि माझी इतिहासावरची शोधनिबंधसुद्धा सुरू आहे. 98 वर्षाच्या माणसामध्ये जर इतकी पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर तरुणांमध्ये कुठे गेलेली एनर्जी. मला एकदम खडकन जाग आली, हो आपल्याला जे काही आपली छंद आहे ते करायला कोणीच नाही अडवलं आहे. कोरोनाने तुम्हाला घरात बसायला सांगितलं, पण तुम्हाला काहीही काम करू नका असं काही सांगितलं नाही. आपल्याला आपली छंद आहे ती आपण जोपासायची ते
हा एक खूप मोठा मला इथे मिळाला काही पॉझिटिव्हिटी आहे. मग त्यासाठी तुम्ही जसं की मी म्हणते ना, आयुष्य आहे की तुम्हाला सतत शोध घ्यावा लागतो. मग मी चांगल्याच गोष्टीचा शोध घेतला पाहिजे, चांगली गोष्ट माझ्या वाचण्यात आली पाहिजे, चांगली गोष्ट माझ्या बघण्यात आली पाहिजे. आणि जेव्हा हे असं कुठे येतं तेव्हा मी कुठे चांगल्या गोष्टींकडे मी पण वळते. जसा अभ्यास असतो तसे मार्क मिळतात. जसे तुम्ही म्हणतात की मुलांनी जर हा अभ्यास केला तर त्याला चांगले मार्क मिळतील. तर हा आयुष्याचा पण हा अभ्यास आहे की तुम्ही किती स्ट्रॉंगली त्या गोष्टींना फेस करत जाता. आणि दुसरं एक आमच्याकडे खूप मोठी संकट ह्या काळामध्ये आलं. माझ्या भाचा 14 वर्षांचा कॅन्सरने वाढला. तर खूप मोठं दिसतं होतं. म्हणजे इतक्या कमी एजमध्ये मुलाचं जाणं हे आमच्या परिवारासाठी होण्यासाठी खरंच तितकं झालं. पण त्या मुलाचा जो फाईट होता, कॅन्सरला त्याने दिलेला फाईट होता, तो खूप रेअर कॅन्सर होता त्याचा. पण त्याने जो फाईट केला ना, तो आम्हाला खूप काही शिकवून गेला. मुलगा हातातला गेला, पण आम्हाला त्यांनी जीवनातलं 4 रुपये भाषेमध्ये सांगून दिला ते की त्यानंतर म्हणजे ते सहन केलं ना, त्याने कधीच रडला नाही. त्याने त्याच्यावर मात केली आणि शेवटपर्यंत त्यांनी जगण्याची जिद्द नाही ठेवली की मला जगायचं आहे. आम्ही त्याला म्हणायचं आहे की त्याच्यावर इतके रेडिएशन होत आहे, की होत आहे किंवा शारीरिक त्रास खूप होत असेल तर तू कसा काय निरंतर करतो करतात. परंतु ती खूप चांगले चांगले डॉक्टर्स माझ्यावर खूप प्रयत्न करत आहेत. त्यामुळे माझी दृष्टी आहे की मी गुड ट्रीटमेंट करायला पाहिजे. मला कळलं की खरंच आहे, आपल्याला जो रोल आहे किंवा जे काही आपल्यासमोर आलेलं आहे त्याच्यामध्ये मी गुड माझं बेस्ट मी कसं देऊ शकेल हे जर प्रत्येकाला कळलं तर खूप मोठ्या समस्या सुटतील. आणि मला म्हणून पॅरेंटिंगवर खूप माझं जोर आहे, पॅरेंटिंगवर आहे किंवा टीचर्सवर आहे की तुम्ही मुलांना हे द्यायला शिका की तुम्हाला संकट आल्यानंतर तुम्ही स्ट्रॉंगली काय फेस करायचं आहे. नक्की छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही हरून जा. आपल्याकडे कसं होता आणि आता आपण असं म्हणतो की सॅटॅट्रिक जनरली आपल्याला लागत म्हणून आपल्याला वाटतं काय थोडीशी ब्रांच घेताना एज्युकेशनला ते निवडतसुद्धा नव्हतं की काय त्याच्यात असतील नसतील तिथे त्यात पैसा मिळणार आहे. पण जेव्हा त्या परिस्थितीमध्ये एका म्हणजे आम्ही असं बघितलं बाहेरनं त्या नर्स तिथे जे कंपाऊंडर त्याने त्यांना खूप गर्दी, प्रचंड गर्दी होती. आम्ही म्हणजे एवढी गर्दी नेहमी असते हा दवाखाना. ते म्हणाला हो, वर्षानुवर्षे जसा दवाखाना सुरू झाला तसा. आणि आता म्हणजे पूर्वी तरी आपण एकत्र कुटुंबात राहत होतो, तर काउन्सिलिंग वगैरे हे घरातल्या घरात होत होतं. आता हे विभक्त कुटुंबांमध्ये हे प्रमाण इतकं वाढलेलं आहे की साधं माझं शेजाऱ्यांची भांडण झालं तरीसुद्धा बायका मेंटल प्रेशर घेऊन इथे आमच्याकडे उपचार घ्यायला येतात. इतकी ही जर आपलं झालेली असेल मानसिकता आणि मग कशी तुम्ही फेस करणार. आणि म्हणून मी म्हणते की तुम्ही जेव्हा शाळेमध्ये ह्या कुठल्या गोष्टी म्हणते बाबासाहेब पुरंदरेंचं मी तुम्हाला उदाहरण दिलं ते मी मोठ्या मोठ्या लोकांच्या पण तुलनेची की का म्हणून साजरी करत असतो तर केवळ आपल्याला ते दाखवण्यासाठी नसतं. तर हे तुम्हाला त्या लोकांचं त्यांनी जे संकटांना सामना केला आहे. आणि मला असं वाटतं की संकटातनं सामना केल्यानंतर त्या फेजमधनं तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्ही जे तयार होतात ना तुमचं व्यक्तिमत्व अजून जास्त विजयी दिसतं. Right, that is very true. That man given us one thing, that man told us one thing, that in any stage of our life, whether we are a child, we are a youth, or we are an adult, especially she given the example that man was 98 years old, पर फिर भी उन्होंने अभी भी वो सीख रहे हैं, वो बुक्स को पढ़ रहे हैं. तो उसके अकॉर्डिंगली उन्होंने ये सिचुएशन में भी he thought that okay, I will break this and I will make my time fruitful, and from that he learned something. So every time we have to keep in mind that any situation, any problem is coming in our life, we just have to relax ourselves and we have to find out the solution with a positive attitude. So especially this episode was very nice and I think it will be very helpful. Ma'am, Praveena ma'am, would you like to give any one small message for today's our episode to how to be to be positive? मी जसं म्हणतो ना खरंच आपली भारतीय संस्कृती किती महान आहे. योगशास्त्र हे त्याच्यातल्या अतिशय आपल्याला खूप छान मिळालेला हा मेवा आहे तर त्याचा तुम्ही आपल्याला उपयोग केला पाहिजे. कारण की पुन्हा तुमच्या शरीरापासून शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांना जर आपल्याला विकसित करायचं असेल, ग्रो करायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी नाही. आपल्याकडे जनरली मी आजारी पडलं तर दवाखान्यात जाईल, पण आपलं योगशास्त्र म्हणजे तुम्ही आजारी पडूच नाही. आणि त्यासाठी इतकं छान आपल्याला मार्गदर्शन तिथे लाभलेलं आहे.
आणि पॅरेंट्सला पण असेल की म्हणजे असं की स्ट्रॉंग तुम्ही बनवा त्याला, कारण की आजकालच्या मुलांना तहान आणि भूकसुद्धा माहिती नाही आहे. म्हणजे तुम्हाला तहान लागायच्या तुमची आई पाणी पाठवते, त्याला भूक लागायच्या तुम्ही त्यांना खाऊ घालता ते, तर त्यांना हे सुद्धा माहिती नाही आहे. तर उद्या त्याला तहान लागली तरी तो रडत बसेल असं मला वाटतं की त्याच्या हाताने तो पाणीसुद्धा घेणार नाही. तर स्कूल फीडिंग आहे तेही आपण नाही करायला पाहिजे. आणि खूप छान लाईफ आहे. संकटांचा सामना आपल्याला करताच आला पाहिजे. आपण आपल्या परंपरेमध्ये इतिहासामध्ये सगळीकडे जे बघतोय की ही मोठी नावं शतकानुशतकं ज्यांचं आपण नाव घेतो तर ही का मोठी झाली, तर ती खूप सुखात होती म्हणून नाही मोठी झाली. तर त्यांनी संकटांचा सामना केला, अतिशय चांगल्या पद्धतीनं केला आणि एक उदाहरण आपल्यासाठी होऊन गेले. आणि त्यांच्या त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. आणि अगदी शेवटी मी असं म्हणेन की पर्पज ऑफ लाईफ इज टू गेट डिफिकल्ट बाय ग्रेटर अँड ग्रेटर थिंग्स. त्यामुळे आपण त्या दिशेने आपलं वाटचाल केली पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजे. Yes, that is very true. So our today's episode, like to be positive, we just want to give one message that always believe in yourself and always think that this life is a beautiful gift by a God to us. So we should utilize it rather positively, not in a negative way. हम बोलते हैं कि भाई कुछ एक लाइफ में ऐसी सिचुएशन आती है जहाँ पे ना हमारा पैसा काम आता है, ना कोई इंसान काम आता है, ना हमारा खुद का आत्मबल काम आता है. तो उस टाइम में हम प्रीफर करते हैं कि हम गॉड में बिलीव करते हैं, तो हम उन्हें प्रे करते हैं. सो आपके हिसाब से हाउ द प्रेयर वर्क्स इन एवरीबडीज लाइफ, हाउ इम्पोर्टेंस वी हैव टू डू टू द प्रेयर? I think prayer is important. जैसे मैम ने पहले भी बोला, प्रवीणा मैम ने, कि भारतीय संस्कृति जो है वो बहुत इम्पोर्टेंट है, बहुत कुछ सिखा के हमें जाती है. बच्चों को हम शाम को शुभम करोति बोलते हैं, तो उससे क्या होता है कि मन को शांति मिलती है. दैट मतलब एक जगह पे आप बैठे हो तो आपका मन शांत होता है और ठीक है, आपको वो भी सोचने का टाइम मिलता है कि अब जो हो गया है सो हो गया है, लाइक एनीथिंग, डेथ और एनीथिंग. तो ये सिचुएशन तो हो गई है, बट व्हाट कैन वी डू? लाइक मैम सेड, माय मॉम आल्सो सफर्ड फ्रॉम कैंसर. Fortunately she is good, and it's almost 5 years she is good. But let's say इनके केस में ऐसे हुआ है कि डेथ हो गई है, तो इनविटेबल है, कुछ नहीं कर सकते. बट वन थिंग कि उससे प्रेरणा लेके आप क्या कर सकते हो? कैन यू डू समथिंग अबाउट द कैंसर? कैन यू डू समथिंग अबाउट कैंसर अवेयरनेस? राइट. तो शायद प्रेयर करते करते वक्त ये भी सोचना चाहिए साइड में कि हम क्या कर सकते हैं, दूसरों का जो दुख है उसको कैसे कम कर सकते हैं, उसके लिए कुछ हम कर सकते हैं क्या? तो ये दो इम्पोर्टेंट थिंग. आपको एक मन शांत होने के बाद ही आपके साथ ये पॉजिटिव एटीट्यूड आएगा और आप कुछ कर सकते हो दूसरों के लिए. हम हमारे अपनों के लिए शायद कुछ ना कर सके, बट हमारे आसपास का जो सराउंडिंग है उनके लिए कुछ कर सकते हैं क्या? वो कब होगा? जब आप प्रेयर करोगे, शांत मन करोगे. शांति तभी मिलेगी जब आप भगवान के सामने बैठ के थोड़ा प्रेयर करोगे. मला असं वाटतं की हा सगळ्या जगती काहीच हातात नाही, आता आपल्याला सगळं संपलं तर तिथे असं असतं की आपण शांतपणे आणि धीराने ती गोष्ट घ्यायची असते. तुम्ही ऍक्सेप्ट करा, जी गोष्ट घडून गेली तिला मी बदलू शकत नाही. तर मग त्यानंतर ह्याच्यातनं मी काय करेन? मी शांतपणे प्रार्थना करीन देवाला. पण कोणतीही वाईटातली वाईट घटना जेव्हा माझ्या आयुष्यात घडून जाते तेव्हा ती मला काहीतरी शिकवून जाते, काहीतरी देऊन जाते. कोणतीच गोष्ट अशी नाही की तिथे संपते, आणि जिथे काही संपतं तिथे नवीन काहीतरी सुरुवातही होत असते. तर ती सुरुवात करण्याची जिद्द आपल्या आतमध्ये असते आणि ती घेतली पाहिजे. आता जसं मी तुम्हाला मगाशी जे उदाहरण दिलं माझ्या भाच्याचं, आता ती म्हणजे त्याची आई जी आहे तर तिच्यासाठी हे खूप कठीण आहे. म्हणजे ती पण तो मुलगा तिला स्ट्रेंथ देऊन गेला दुःख सहन करण्याचं. त्याला एक योगा शास्त्रातले असे खूप वयस्कर टीचर होते आणि ते त्याला घरी मेडिटेशन द्यायला यायचे की तुला हा जो त्रास आहे तो तुझा कमी व्हावा. तर ते हे सगळं तिने बघितलं आणि आता तो मुलगा गेल्यानंतर तिने त्यांचं वर्क बघितलं होतं की कोणतीही अपेक्षा न करता समोरच्या माणसाला बरं वाटावं म्हणून मी काहीतरी करू शकते. प्रत्येक गोष्टीमध्ये मला काहीतरी अर्न करायचं नाहीये, कारण आजकाल असं झालंय की कोणती गोष्ट शिकली ना की मग तुम्हाला ह्याच्यातनं काय मिळणार आहे? आपल्याला हॅपीनेस पण काही गोष्टीतनं मिळतो किंवा एक समाधान पण. तर तो गेल्यानंतर विदिन 1 किंवा 2 महिन्यामध्ये तिने
त्या सरांसारखं योगशास्त्र शिकणं सुरू केलं वा. आणि तिचं ध्येय एकच आहे की मी हे ह्यासाठी शिकते आहे की जसं अथर्व त्याचं नाव होतं की अथर्वला घरी येऊन ते सर टीच करत होते तसं काही मुलांवर जर असा काही प्रसंग आला तर मी आता ही भूमिका मला पार पाडायची आणि मग मला ते प्रत्येक मध्ये माझा मुलगा मला शोधायचा आहे. तेव्हा मला तेव्हा ते मनशांती केलं. राहिली ती मनशांती त्यांना मिळत असेल आणि तो म्हणूनच गेलाय की मग मी रडायचं नाही कोणत्या सिच्युएशन मध्ये आणि त्याने ते पण सांगून गेलं त्यामुळे ती त्या रडत नाही बसत. तर मला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी नवीन एक सुरुवात असते काहीतरी आपल्याला शिकवून जातं. आता सही काही लोकांचा आधार नाही होऊ शकते. Yes, I completely agree that any situation which is not under our control, we can just pray to God and we can get a strength. Even only the God is the source who gives us the positivity. Even today, I am sitting here and I am doing this show. Before that, I just remember my God that whatever I am doing, whatever it will be, it should be fruitful for everyone. So, in short, we have to be positive for any situation and we have to always believe in God and in ourselves with a positive attitude. So here we end with our session and especially I thank to Preeti ma'am and Pratima ma'am for your precious time you given to us and I hope that our viewers they are satisfied and they will learn something from this. So today's message is just to be positive and be happy in your life. Thank you.